सामाजिक, शैक्षणिक आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे बहुजन हिताय वृत्तपत्राने आपली यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे। आज 20व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते, शिक्षक, उद्योजक तसेच वाचकांनी बहुजन हिताय वृत्तपत्राला पुढील वाटचालीकरिता मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी बहुजन हिताय वृत्तपत्राचे संपादक बबन सोनोने यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। बहुजन हिताची बहुजन हिताचे साप्ताहिक दैनिक हो पूर्ण महाराष्ट्रावर बहुजन हितामध्ये सदैव मांडणारे आमचे बबनभाऊ सोनोने यांच्या वृत्तपत्र बहुजन हिताचे 20 वर्ष हा 20वा वर्धापन दिन, त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा। मार्गदर्शक बहुजन हिताचे लाडके संपादक सोनोने साहेब यांचा आज बहुजन हिताचा 20वा वर्धापन दिनानिमित्त यांना खूप खूप शुभेच्छा व माझ्या परिवारातर्फे खूप खूप आदरणीय आमचे जिवलग मित्र बबनभाऊ सोनोने यांचा वृत्तपत्र बहुजन हिताय, बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्यावरती देशामध्ये एक वेळेस सरकार आलेलं आहे। त्याच एक उदाहरण घेऊन बहुजन हिताय वृत्तपत्राची स्थापना 20 वर्षापूर्वी आमचे मित्र सोनोने साहेब यांनी शोषित, वंचित घटकांना, बहुजनांना न्याय देण्यासाठी या वृत्तपत्राची खरं तर स्थापना केलेली आहे। आजकाल वृत्तपत्र म्हटलं तर भांडवलदार रूपाचे झालेले आहे, परंतु शून्यातून या वृत्तपत्राने काही पीडितांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे। मी आजच्या या 20व्या वर्धापन दिनानिमित्त भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे बहुजन हिताय वृत्तपत्र हे ॲडिशन पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। ॲडव्होकेट सिद्धार्थ सोनोने फ्रॉम हायकोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्यासाठी असं प्रमाण मानून दिल्लीच्या संसद भवनमध्ये जे संविधान मांडलं त्याच्या आधारे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यकाळात पण त्या संविधानाच्या आधारे सर्वांना न्याय मिळेल आणि मिळत आहे। त्याच धर्तीवर आमचे मोठे बंधू संपादक बबनराव सोनोने यांनी बहुजन हिताय साप्ताहिक काढून 20 वर्ष आज पूर्ण होते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांच्या साप्ताहिकेचं रूपांतर दैनिकात हो हीच त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा। धन्यवाद।